आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस. सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी बनवलेला आहे उपासाला चालणारा राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा. यासाठी केपरेचं राजगिरा रेडीमेड पीठ मी मार्केटमधून आणलं होतं. 1 वाटी जर तुम्ही पीठ घेतलं तेवढीच तुम्हाला साखर घ्यायची आहे, तूप आणि ड्रायफ्रूट्स. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप ॲड केलेलं आहे. तूप व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ ॲड केलेलं आहे. त्याला व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. काळजी घ्यायची आहे की ते पीठ खाली चिपकलं नाही पाहिजे, म्हणून मी नॉनस्टिकी पॅन यूज केलेला आहे. तुम्ही कुठलीही कढई घेतली तर तुम्हाला कॉन्स्टंटली त्याला हलवत राहायचं आहे. ओके, तुम्ही पाहू शकताय तूप व्यवस्थित पिठामध्ये मुरलेलं आहे आणि आता त्या तुपाला पण एक व्यवस्थित फ्लेवर आलेला आहे आणि पीठही थोडं तूप सोडतं आहे. ओके, ह्या पॉईंटला आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे गरम पाणी. आपण अंदाजानुसार कन्सिस्टन्सी पाहून गरम पाणी ॲड करू शकतो आहे. मी साधारणतः 3 ते 4 वाट्या गरम पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. नंतर याच्यामध्ये आपण जेवढी साखर मोजलेली होती ती साखर ॲड केलेली आहे. व्यवस्थित टॉस करायचं आहे. जे ड्रायफ्रूट्स आपल्याकडे असतील बारीक किसलेले किंवा अख्खेसुद्धा चालतील आपल्या आवडीनुसार, ते याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. फ्लेवरसाठी थोडीशी इलायची पावडर मी याच्यामध्ये ॲड करते आहे. छोटा चमचा 1 चिमटीभर म्हणू शकतो इलायची पावडर याच्यामध्ये ॲड केलेली आहे. याला व्यवस्थित परतवून घेतलं आहे. आपला झटपट असा राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा रेडी आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि पहिला दिवस उपवासाचा एन्जॉय करा.